श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर उद्या 27 नोव्हेंबरला वार आहे सोमवार आणि उद्या आहे कार्तिकी पौर्णिमा। तर या पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो आज 26 नोव्हेंबरला म्हणजे रविवारी दुपारी होणार आहे आणि यानंतर या पौर्णिमेची जी समाप्ती आहे तर ती 27 नोव्हेंबरला म्हणजे उद्या सोमवारी दुपारी 2:45 होणार आहे। म्हणून आपल्याला या पौर्णिमेचा व्रत उपाय सेवा या ज्या काही आहेत तर त्या उद्या 27 नोव्हेंबरला करायच्या आहेत किंवा मग तुम्ही आजच्या दिवशी सुद्धा या सेवा उपाय या करू शकता। तर ही त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे तर ती इतर पौर्णिमांपेक्षा खूप महत्त्वाची आणि मोठी पौर्णिमा मानली जाते आणि या दिवशी आपल्याला 750 वातींचा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे। त्यामुळे आपल्या घरातले सर्व दोष अडचणी संकट विघ्न हे सर्व काही दूर होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होईल। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक असाच अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे। तर आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे। यामुळे आपले जे काही सर्व 100 पिढ्यांचा दारिद्र्य असेल तर ते सुद्धा यामुळे नष्ट होईल आणि आपला प्रखर पितृदोष सुद्धा असेल तर तो सुद्धा या उपायामुळे नक्कीच नष्ट होईल। तर तुम्हाला हा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा उपाय पाहण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। जर आपण पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते। पिंपळाचं झाड जे आहे तर ते खूपच शुभ मानलं गेलं आहे आणि हे झाड म्हणून अतिशय पूजनीय सुद्धा मानलं गेलं आहे। पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मीचा वास असतो, भगवान विष्णूंचा वास असतो असं सुद्धा म्हटलं जातं आणि जर आपण अमावस्याने या पौर्णिमेच्या दिवशी जर पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर आपल्याला सर्व पूर्वजांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळत असतो आणि त्याचं पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असतं। जर व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही दोष असतील काही अडचणी असतील तर त्यापासून आपली जर मुक्तता व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा ही करायची आहे। त्यामुळे आपली प्रत्येक त्रासातून सुटका होत असते। तसेच शनीचा जर तुम्हाला काही दोष असेल त्रास असेल तर तो सुद्धा दूर होत असतो। कारण पिंपळाच्या झाडाला देव वृक्षाची पदवी देण्यात आलेली आहे आणि ही पौर्णिमा असो किंवा अमावस्या असो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावरती असतात, त्यांचा वास या झाडामध्ये असतो असं मानलं जातं आणि म्हणूनच या पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात आणि म्हणूनच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात। पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू, केशव, फांदीमध्ये नारायण आणि पानामध्ये देव हरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचे रूप आहे आणि जो मनुष्य या झाडांची सेवा करतो आणि हे झाड मानवाच्या वाईट कृत्यांचा नाश करणारं झाड हे मानलं जातं। पिंपळाचं हे जे झाड आहे तर ते पूर्वज आणि तीर्थक्षेत्राचे निवासस्थान आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय पिंपळाच्या झाडाजवळ करायचा आहे। तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे पहा। हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी प्रदोष वेळेमध्ये करायचा आहे। हा उपाय तुम्हाला 6:30 वाजल्यानंतर 7:30 वाजेपर्यंत करायचा आहे कारण या वेळामध्ये किंवा या प्रदोष वेळेमध्ये भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आणि इतर देवदेवतांचा वास या झाडावरती निवास करत असतो। त्यामुळे आपल्याला सकाळच्या वेळेमध्ये ही पूजा करायची नाहीये कारण सकाळी माता लक्ष्मीची जी बहीण आहे तर अलक्ष्मी या झाडावरती वास करते म्हणून चुकून सुद्धा आपल्याला सकाळी या झाडाची पूजा करायची नाहीये। तर आता कोणती वस्तू आपल्याला या झाडाला अर्पण करायची आहे तर पहा, आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक स्वच्छ तांब्याचा कलश पाणी भरून घ्यायचा आहे। त्यामुळे आपल्याला त्या पाण्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे, अगदी चिमूटभर साखर या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे साखर मिक्स युक्त पाणी जे आहे त्याचप्रमाणे आपल्याला एक तेलाचा जो दिवा आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही तुपाचा दिवा घेतला तरीही चालेल। तर तुम्हाला एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे किंवा तुम्ही मग पणती घ्या आणि त्या पणतीमध्ये तुम्ही 4 वाती सुद्धा लावू शकता। तर असा एक चौमुखी दिवा सुद्धा तुम्ही लावू शकता। चौमुखी दिवा जर तुम्हाला लावणं शक्य नसेल तर 4 वाती तुम्ही घ्या। त्या 4 वातींना सोबत तुम्हाला एक वात तुम्ही त्याचं बनवू शकता किंवा 4 वाती तुम्ही वेगवेगळ्या टोकांना काढू शकता किंवा 4 वातींची म्हणून तुम्ही एक टोक काढलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने 4 वातींची एक वात तयार करून तुम्हाला हा दिवा तयार करायचा आहे।
त्यानंतर तुम्हाला तेल घालायचं आहे। तेल नसेल तुमच्याकडे, जर तिळाचं तेल असेल तर तुम्ही ते नक्की आवर्जून घाला, पण तिळाचं तेल नसेल तर तुम्ही जे कोणतं पूजेसाठी तेल वापरता तर ते तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे। त्यामध्ये अगदी चिमूटभर काळे तीळ तुम्हाला घालायला अजिबात विसरायचं नाहीये। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा दिवा आणि हे जे पाणी आहे तर ते घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर हा जो दिवा आपण आणलेला आहे तर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूप अगरबत्ती जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जे पाणी घेऊन आलेलो आहोत, गोड साखर मिक्स युक्त पाणी जे आहे तर ते आपल्याला झाडांच्या मुळांना अर्पण करायचं आहे। आता पहा, अर्पण करत असताना आपल्याला एकाच ठिकाणी अर्पण करायचं नाहीये, तर आपल्याला गोलाकार कलश जो आहे तर तो आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन डावा हात हा उजव्या हाताला लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत तुम्हाला गोलाकार फिरत किंवा तुम्हाला फेऱ्या मारत तुम्हाला हे जे झाडाभोवती गोलाकार संपूर्ण तुम्हाला खोडाला जे पाणी आहे तर ते अशा पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला 11 प्रदक्षिणा या पिंपळाच्या वृक्षाला मारायच्या आहेत। मारत असताना सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या मनामध्ये कंटिन्युअसली ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। जप करून झाल्यानंतर त्या झाडाखाली तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे आणि त्या खोडाला म्हणजे पिंपळाच्या झाडाच्या खोडाला तुम्हाला हात लावायचा आहे। माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे। तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या वटवृक्षाला तुम्हाला सांगायच्या आहेत। माता लक्ष्मीला सांगायचे आहेत की माझ्या घरामध्ये तुझं आगमन होऊ दे, माझ्या घरामध्ये तू स्थिर राहा, आणि असं माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायचं आहे। आणि हे माता लक्ष्मी माझ्या घरातल्या सर्व पैशांच्या अडचणी संकट सर्व काही दूर होऊ देत, अशी सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करून तुम्हाला घरी यायचं आहे। असा हा छोटासा उपाय तुम्हाला या म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। इतर दिवशी आपण कधीही पिंपळाच्या झाडाची पूजा करत नाही, पण जेव्हा अमावस्या पौर्णिमा आणि शनिवार असतो तर या दिवशी आवर्जून या झाडाची पूजा केली जाते। कारण जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर शनिदोष लागला असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधीही कोणतीही चांगली गोष्ट किंवा चांगलं कार्य किंवा चांगलं काम हे पूर्णपणे घडत नाही, पार पडत नाही, आणि वारंवार त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फक्त अडचणी येत असतात। म्हणून शनिवारी पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडांची उपाय सेवा ही करायची असते। तर त्यामुळे तुम्ही हा उपाय करायचा आहे। तुम्हाला जर इतर वेळेला जमला नाही तर पौर्णिमेचा दिवस, अमावस्याचा दिवस हा अतिशय महत्त्वाचे असे हे दिवस असतात, तर तेव्हा तुम्हाला हा उपाय नक्की आवर्जून करायचा आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।